आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे जनता विद्या मंदिर येथून सेवानिवृत्त सुभेदार राजेंद्र निवृत्ती घुले यांची संपूर्ण घोडेगाव शहरात वाजत गाजत मोठ्या आनंदात मिरवणूक काढण्यात आली। शिवांकुर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आंबेगाव तसेच 1992च्या बॅचचे 12वीचे सर्व माजी विद्यार्थी आणि मित्र परिवार एकत्र येत रथामधून मिरवणूक काढून फौजी राजेंद्र घुले यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी घोडेगाव महाराणी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर पिंपळगाव ग्रामस्थांनी देश सेवा केलेल्या सेवानिवृत्त फौजीचा गौरव सन्मान केल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी आंबेगाव विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा संघटक निशाताई पवार, सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख, उल्हास भास्कर, PSI रवी कोकणे, पूजा गार्डनचे मालक पांडुशेठ काळे, गणेश सईद, नितीन नांगरे, परशुराम सईद, अनिता कोकणे, सुनीता चौहान, महेश काळे, प्रशांत काळे, चंद्रकला कोबल, पांडुरंग धोत्रे, शोभाताई बारवे, संतोष कुलकर्णी, राजश्री पाटील, बाळासाहेब सईद आदी मान्यवर घोडेगाव व पिंपळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडे यांनी। पाहूयात। आज या घोडेगावमध्ये आम्ही 91चे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी सर्व एकत्र येऊन आज आमच्यापैकीच एक आमचा मित्र गेल्या 30 वर्ष त्याने भारतीय सैन्यामध्ये काम करत असताना यशस्वीपणे वाटचाल केली आणि आज त्यांची रिटायरमेंट झालेली आहे। तर त्यांची आम्ही इथे सर्व मित्रमैत्रिणींनी रथातून मोठ्या प्रमाणात अगदी घोडेगावमधून वाजत गाजत अशी मिरवणूक काढलेली आहे। सुभेदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि आज त्यांचा खूप मोठा कार्यक्रम असा आम्ही केलेला आहे आणि सर्व मित्रमंडळी नवी मुंबईतील वाशिम सगळे मित्रमंडळी एकत्र जमा होऊन आज आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। खरोखर अक्षरशः अभिमान वाटतो की आमच्या माजी विद्यार्थी सगळे एकत्र ज्यावेळेस आम्ही येतो 50 लोक आम्ही एकत्र येतो ना त्यावेळेस कोण तिथे कोण कुठे खूप मोठ्या अशा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सगळे लोक काम करताना दिसतात आणि आज आमच्यापैकी एक आज देशाची सेवा करता करता 30 वर्ष त्यांनी संपूर्ण आयुष्य आई वडील मुलं बायको यांच्यापासून लांब राहून देशाची सेवा केलेली आहे आणि त्याच्याच आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र जमलेलो आहोत।